वाशिम जिल्ह्यात सलग 7व्या दिवशी जर बघितलं, सकाळपासून आपण बघितले डिझेलसाठी शेतकऱ्याची पायपीट होत आहे. तसेच जर बघितलं तर या पेट्रोल पंपावर त्या पेट्रोल पंपापर्यंत भटकंती होते आणि मोठ्या प्रमाणात कॅनाही लागल्याचं आपल्याला चित्र आहे. सध्या परिस्थिती जर बघितलं तर मी आता सध्याच्या जे आजच्या मध्यरात्री जर बघितलं 11:30 ते 11:45च्या दरम्यान इथं बघितलं तर मोठ्या प्रमाणात या अकोला नाका परिसरातील जे छाबडा पेट्रोल पंप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येते. आपले शेतकरी हा 4 वाजतापासून या ठिकाणी आलेला आहे. बघू शकतो आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं शेतकरी आपले कॅना घेऊन इथं रांगेत उभे आहेत. सध्या परिस्थिती मध्यरात्रीचे 12 वाजणार आहेत, मात्र या ठिकाणी यांच्या कॅना कधी भरतील हेही त्याला माहित नाही, कारण की अजूनही या कॅना भरण्यासाठी 2 ते 3 वाजू शकते सकाळचे. विशेष म्हणजे बघितलं तर या पेट्रोल पंपावर तांत्रिक कारणामुळे मशीनही बंद होती, त्याच्यामुळं इथं डिझेलचं टँकर आलं, मात्र यांना डिझेल मिळालं नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या तात्काळात इथं बसावं लागलंय. विशेष म्हणजे जर बघितलं आता समोरचे जर अजून यांना 2-3 तास अजून लागणार आहेत, त्यामुळे यांना डिझेल तोपर्यंत यांच्या कॅनामध्ये पडेल का हे आपल्याला बघावं लागणार आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.